नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज घेऊन आलो आहोत इयत्ता 8वीचा नवीन एक स्कॉलरशिप गणिताचा प्रश्न. पाहूया प्रश्न काय आहे. एका चौरसाची परिमिती 44 वर्गमुळात 2 मीटर आहे. जर तो कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या दोन्ही त्रिकोणांची एकूण परिमिती किती? पर्याय बघा काय दिलेले आहेत. 44 वर्गमुळात 2 अधिक 44. दुसरा जो आहे 22 inside the bracket 2 square root of 2 plus 2. Third option is 88 square root of 2 plus 88. And fourth option is 44 square root of inside the bracket 2 square root of 2 plus 2. तर बघूया किती सोपा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमिती म्हटल्यावर पहिल्यांदा आपल्या चौरसाच्या बाजूंविषयीचा गुणधर्म हा माहीत आहे की चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात, एकरूप असतात, समान असतात आणि त्याचे सर्व कोण कसे असतात, काटकोन असतात. बरोबर आहे. आता परिमिती दिलेली आहे. चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता परिमिती दिलेली आहे किती? 44 वर्गमुळात 2. म्हणजे परिमितीच्या सूत्रावरून आपण बाजू काढूया आणि मग आपण त्या चौरसाचा कर्ण काय करायचा, कापूया आपण आणि मग होणारे त्रिकोणाच्या विषयी आपण माहिती घेऊया. मग 4 गुणिले बाजू. मग 4 इकडं गुणिले इकडं आल्यावर काय झाला? भागिले. मग किती काय मिळणार आपल्याला इथे? बाजू मिळणार. मग 4 आणि ह्याला भाग जाईल 44ला. 4 1 4 4 1 4 वर्गमुळात 2 तसेच राहतील. बरोबर बाजू. चला आपल्याला या चौरसाची काय मिळालेली आहे? बाजू. मग आता पाहूया इथं चौरसाची बाजू टाकूया. इथं 11 वर्गमुळात 2 आहे. इथे पण 11 वर्गमुळात 2 आहे. इथे पण 11 वर्गमुळात 2 आणि इथेही 11 वर्गमुळात 2, कारण सर्व बाजू एकरूप. आता हा चौरस जर आपण कर्णामध्ये कापला बरोबर तर काय तयार होतं आहे? 2 काटकोन त्रिकोण तयार होतात. बरोबर आहे. आणि समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग पहिल्यांदा काय करूया, काटकोनाचा कर्ण काढून घेऊया पहिल्यांदा आणि मग कर्णाची एकदा लांबी मिळाली की ह्या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजून ह्या काटकोनाची बेरीज आपण पाहूया कशी करायची. मग पहिल्यांदा आपण बघूया पायथागोरस प्रमेय इथं वापरणार आहोत, कारण 2 बाजू माहीत असेल आणि कर्ण काढायचा असेल. म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजूंपैकी कोणत्याही 2 बाजू माहीत असतील तर आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करत असतो. मग पायथागोरस प्रमेयानुसार काय आहे? कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. बरोबर आहे. मग पहिली बाजू कोणती आहे? कोणती पण घ्या. 11 वर्गमुळात 2 समानच बाजू आहेत. ही दुसरी आहे 11 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता या दोघांची बेरीज करा. काय होईल? 11 वर्गमुळात 2 आणि 11. म्हणजे हे 2 वेळा 30 किंमत आली आहे ना. मग एकदा असल्या 2 ने गुणा. 2 गुणिले 11चा वर्ग किती आहे? आता इथं कंसाचा वर्ग आहे. म्हणजे 11चा पण वर्ग होईल आणि वर्गमुळात 2चा पण वर्ग. मग 11चा वर्ग बघा आपण फोडून लिहूया वाटलंच तर, गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग. मग 2 गुणिले 11चा वर्ग किती आला बरं? 11 121 गुणिले इथं किती आलं? वर्गमुळात 2चा वर्ग 2. आता इथं 2 दुने 4 गुणिले 121. आता इथं कर्ण वर्ग आहे. आपल्याला तो वर्गमुळाच्या बाहेर. मग वर्ग काढायचा असेल तर वर्गमूळ घ्यावं लागतं. मग वर्गमूळ घेऊया. वर्ग निघून जातो. मग कर्ण. मग 4चा वर्गमूळ. आता इथं काय गुणाकार पूर्ण करू नका. जास्त मोठा अंक झाला की तुम्हाला वर्गमूळ काढायला अवघड जाईल. 4चं वर्गमूळ 2, 11चं 121चं वर्गमूळ 21. चला बाजू पण मिळाली आपल्याला. आता एका त्रिकोणाचं काढलं की कर्णाची बाजू. मग इथं आकृतीमध्ये आपण बघूया, इथे लिहिणार बाजू 22 आहे. कर्णाची लांबी किती झाली? 22. आता काय नाही, एका त्रिकोणाचं काढा आणि त्याची बेरीज करा. मग आता आपल्याला काय करायचं आहे? इथं काटकोनाची झालेल्या 2 त्रिकोणांच्या परिमितींची एकूण परिमिती किती? मग बघा त्रिकोणाची परिमिती. आता हे जे त्रिकोण आहेत, कोणत्याही त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्याच्या 3 बाजूंची बेरीज. बरोबर आहे. आता हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत. मग ह्याचं 11 वर्गमुळात 2 ह्या 2 बाजूंची बेरीज आणि अधिक हा कर्णाची बेरीज. म्हणजे 11 वर्गमुळात 2 अधिक 11 वर्गमुळात 2 अधिक 22. बरोबर आहे. मग आता इथे 11 अधिक 11 हा जो वर्गमुळात 2 आहे तो जणू काय आपल्याला चलासारखं काम करेल. तो बाहेर काढला कंसाच्या. हे किती आलं बघा? 22 वर्गमुळात 2 अधिक 22. 22 सामायिक काढा. वर्गमुळात 2 अधिक 1 तसाच राहिला. ही झाली एका त्रिकोणाची परिमिती. आपल्याला 2 त्रिकोणांची परिमिती काढायची आहे.
म्हणजे इथं 2 त्रिकोणांची एकूण परिमिती, 2 त्रिकोणांची एकूण परिमिती. एकूण म्हणजे जेवढी परिमिती ह्या त्रिकोणाची असेल बाळांनो, तेवढीच त्रिकोणाची हे दोन्ही त्रिकोण समानच आहे, कारण चौरस आहे ना तो. मग एका त्रिकोणाची आली तर दोन्ही त्रिकोणांची एकूण परिमिती काय आली इथे, तर 2. फक्त आलेल्या परिमितीला तुम्ही 2 ने गुणणार. 2 कंसात 22 वर्गमुळात 2 अधिक 1. मग आता गुणलं समजा 2 कंसात, तर 2 गुणिले 22 म्हणजे किती झाले, 44 वर्गमुळात 2 अधिक 1 बरोबर आहे की नाही. मग बघा बरं. तर काय आलं पहा. म्हणजे हा कंसाच्या बाहेर आहे, बरोबर आहे. म्हणजे 22 पहिल्यांदा 22ने गुणलं तर काय आलं, 2 तसेच ठेवूया. इथे आला 22 वर्गमुळात 2 गुणिले 22. आता या कंसाच्या बाहेरच्या 2ने गुणूया. 22 दुने 44 वर्गमुळात 2 अधिक 22 दुने 44. हा पर्याय आलेला आहे. पण बघा बरं आहे का हा पर्याय? येस. बघा बरं, 44 वर्गमुळात 2 अधिक 44 हा पर्याय आहे. पण त्यांना 2 पर्याय हवे आहेत. मग पाहूया दुसरा पर्याय कोणता आहे. आता इथं काय दिलं बघा, दुसरा पर्याय 22 कंसात 2 वर्गमुळात 2 अधिक 2. आता जर ह्या 22ने कंसाच्या बाहेरच्या जर ह्या कंसाला गुणलं आतमध्ये, तर 22 दुने 44 वर्गमुळात 2 इथं आलं आणि 22 दुने 44 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 उत्तर आहे. हा बघा बरं, 88 वर्गमुळात 2 88 येईल का? नाही. इथं 44 2 वर्गमुळात 2 अधिक 2 हा 2 जास्त झालेला आहे. म्हणजे हे 2 चुकीचे पर्याय आहेत. कुठला पर्याय चूक आहे? पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे की नाही? किती सोपा प्रश्न होता. चला पुन्हा भेटूया आपण नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित 2-3 वेळा व्हिडिओ वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, थांबू आपण इथे.